नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे. सप्टेंबर 2025मध्ये भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सी पी राधाकृष्णन. सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवीन उपराष्ट्रपती बनले आहेत. IMP प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. G20 शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित होणार आहे? तर 2026ची जी G20 परिषद आहे ती अमेरिकेमध्ये आयोजित होणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका. पुढचा प्रश्न आहे. चला थोडीशी माहिती पाहूयात आपण G20बद्दल. बघा, ह्याची G20ची स्थापना झाली होती 1999मध्ये आणि त्याचे उद्दिष्ट आहे जागतिक आर्थिक स्थिरता, विकास, हवामान बदल, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यापार व गुंतवणूक यांसारख्या विषयावर सहकार्य करणे. चला ह्याचा उद्देश आहे. यातील देश आहेत बघा. G20मधील देश आहेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, UK आणि अमेरिका या 19 देशांचा समूह आहे आणि युरोपियन युनियन आणि एक आफ्रिकन युनियन आहे. ओके, तर असे हे देश आहेत आणि युनियन आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. पुढचा बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. नुकताच आशिया कप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी UAE. तर UAEमध्ये आशिया कप 2025 आयोजित करण्यात आला आहे. ओके, तर बघा याचा जो क्रिकेट प्रकार आहे तो T20 इंटरनॅशनल आहे. ओके, आणि 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 या दरम्यान हा खेळला जाणार आहे. ओके, आणि आयोजक देश म्हणजे युनायटेड अरब अमिराती म्हणजेच UAE. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. राष्ट्रीय वन शहीद दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 11 सप्टेंबर. तर 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिवस दरवर्षी साजरा केला जातो. ओके, तर बघा हा जो दिवस आहे या दिवशी जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या वन्य कर्मचाऱ्यांना व वनरक्षकांना आदरांजली अर्पण केली जाते. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. नुकतेच ऑपरेशन गुद्दार कोणत्या ठिकाणी राबवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकतेच ऑपरेशन गुद्दार हे राबवण्यात आले आहे. ओके, तर बघा ऑपरेशन गुद्दार नुकतेच जम्मू आणि काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यातील गुद्दार जंगलात राबवण्यात आले आहे. ओके, तरी माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबास्टियन लोकार्नो हे बनले आहेत. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल सेबास्टियन लोकार्नो. ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, परीक्षेच्या दृष्टीने. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारतीय फुटबॉल टीमने CAFA नेशन्स कप 2025मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे उत्तर असेल ऑप्शन सी कांस्य पदक. तर या स्पर्धेमध्ये जी की फुटबॉल स्पर्धा आहे ज्याचं नाव आहे CAFA नेशन्स कप 2025, यामध्ये भारताने कांस्य पदक जिंकले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, CAFA म्हणजेच सेंट्रल एशियन फुटबॉल असोसिएशन म्हणजेच मध्य आशियाई फुटबॉल संघटना. CAFA नेशन्स कप याचे दुसरे संस्करण चालू आहे आणि 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान हे खेळले गेले. ओके,
तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. यातील आयोजक देश म्हणजे ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे होते. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 8 बघा. शिक्षणाला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस नुकताच केव्हा साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी 9 सप्टेंबर. तर 9 सप्टेंबर रोजी दरवर्षी आपण शिक्षणाला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतो. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, जपानच्या माउंट फुजीवर चढणाऱ्या 102 वर्षीय सर्वात वयस्कर व्यक्ती कोण बनले आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, स्टार मार्क करून घ्या याला. ओके. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी कोकीची अकुझावा. हे माउंट फुजीवर चढणाऱ्या 102 वर्षीय सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माउंट फुजी याचे स्थान आहे जपानच्या होन्शू बेटावर. ओके. आणि टोकियोच्या नैऋत्येस सुमारे 100 किमी अंतरावर याचे स्थान आहे. याची उंची आहे 3776 मीटर. ओके. जपानमधील हे सर्वात उंच पर्वत आणि ज्वालामुखी आहे. ओके. तर माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे, नुकतेच व्यापक विरोध प्रदर्शनादरम्यान भारताच्या कोणत्या शेजारी देशातील पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला? ओके. तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन ए नेपाळ. तर नेपाळच्या के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. ओके. तर लक्षात ठेवा. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.